वर्कर्स आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळे आदरणीय पवारसाहेबांची तब्येत आधीपेक्षा खूप चांगली आहे. डॉक्टर्स ही तिथे ब्रीफिंग करतायत, त्याच्यामुळे काही वेगळं मला काही सांगायची म्हणजे मला वाटत नाही मी काही बोलावं याच्यावर. पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे त्यांची आणि रुबी हॉलचे सगळे डॉक्टर आणि हेल्थ वर्कर्सचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांच्या सगळ्यांच्या मदतीने सहकार्याने आदरणीय पवारसाहेबांची तब्येत खूपच चांगली आहे. मला वाटतं 5 दिवसाचा का काहीतरी अँटीबायोटिक्सचा जो कोर्स असतो तो 5 दिवसाचा पूर्ण करावा असं मला वाटतं. त्याच्यामुळे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार डीपीटीसीची बैठक झाली आहे. पहिल्यांदा तुम्ही आणि सुनेत्रा पवार हे कम अक्रॉस झाले. नाही, वहिनी आणि मी आधी डीपीटीसीला अनेक वेळा एकत्र राहिलेलो आहोत, पण वहिनींवर ही खूप नवीन मोठी जबाबदारी आली आहे. आणि म्हणजे असं एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू अशी खरं तर माझी परिस्थिती आहे की एकीकडे वहिनी पालकमंत्री DCM झालंय ह्याचा आनंद आहे, पण दुसरीकडे दादा नसण्याचं दुःख हे अर्थातच आयुष्यभर राहील. कारण का ही प्रेमाची नाती असतात, त्याच्यामुळे टाईम हील्स असं लोक म्हणतात, पण काही नाती आणि अशी असतात की ते दुःख मनात आयुष्यभर अर्थातच राहील. कारण का दादाची जी जागा आहे, जी पोकळी आहे, जे नातं आमच्या सगळ्याच बहीण भावांसाठी आहे, त्याच्यापैकी दादा हा आमच्या बॅचमध्ये ह्या एवढ्या लहान वयात ज्या पद्धतीने दादा गेला, दादाचं वयही नव्हतं आणि असं दादा इतके वर्षात कधी असा थकलाय किंवा आजारी पडलाय असं कधीच झालेलं नाही. त्याच्यामुळे हा आमच्यासाठी म्हणजे आजही खरं वाटत नाही की दादा आपल्यात नाही आहे. आणि शेवटी नियतीच्या मनात काय होतं. काय ज्या पद्धतीने रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अगोदर पवार साहेबांचं सांगणं की यामध्ये घातपात नाहीये, नंतर रोहित पवार यांनी पुढे येऊन सांगणं की घातपात झालाय. मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांचंही काल स्टेटमेंट आलेलं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय की ह्याची सविस्तर इन्क्वायरी ते करतील आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं रोहितची अस्वस्थता साहजिक आहे. आणि अर्थातच मुलांना असं वाटत असतं की अनेक प्रश्न ज्याची उत्तरं सापडत नाही आहेत, त्याच्यामुळे रोहितनी जे प्रश्न मांडले त्याची अस्वस्थता किंवा त्याला जे वाटतंय की का झालं, कसं झालं, हे आपण वाचू शकलो असतो का, असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. त्याच्यामुळे त्यांनी त्याची भावना अतिशय पारदर्शकपणे मांडली आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांचं काल स्टेटमेंट आलेलं आहे की याची सविस्तर ते माहिती घेतील आणि पारदर्शकपणे इन्क्वायरी होईल. त्याच्यामुळे आपण त्या इन्क्वायरीची वाट बघूया. प्रश्न म्हणजे खरं तर पवार कुटुंबियाकडनं काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत, म्हणजे अजितदादांना खूप जवळचे मानत होते किंवा आहेत असं सातत्यानं सांगतात, त्यांचा या सगळ्या संदर्भामध्ये फार असं स्टँड पाहायला मिळत नाहीये. मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. जे मी वर्तमानपत्रात वाचते, कुटुंबात आमच्या जी चर्चा झालेली आहे, आम्ही एक खूप अडचणीच्या काळातून आपलं कुटुंब हे चाललेलं आहे, त्याच्यामुळे एकमेकाला आधार देत आम्ही सगळे पुढे जातोय. 12 तारखेला पवार साहेब पण म्हणाले होते की घोषणा होणार होती विलिनीकरणाची. आज 12 तारीख आहे आणि अंकुश काकडेजी म्हटले आज दादा तुम्ही हवे होता, एक मताचा निर्णय तुम्ही करणार होता. ठीक आहे, या गोष्टी आयुष्यात होत असतात अनेक वेळा. आज दादा नाही, त्याच्यामुळे मला काही जुनं उणं धुणं काढत बसायची नाही. तो माझा मोठा भाऊ होता, माझा दादा होता आणि माझ्या दादामध्ये आणि काय जी चर्चा झाली ती माझ्या भावाला माहिती आहे आणि आज माझा भाऊ जिथे असेल तिथे त्याला ते माहिती आहे. त्याच्यामुळे दादाची इच्छा आणि आशीर्वादाने जे होईल ते पुढे पुढे बघूया. आज दादांचा डिस्कशन काय जो झालं? राजकीय पक्ष आहे त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या असं सांगूनच टाकलेलं आहे की दादांसोबत जी काही चर्चा झाली ती चर्चा राहिली, पण आता पक्ष आमच्याकडे आहे आणि असं काही ठीक आहे आमचं नाही. प्रत्येकाला बघा, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. मी सीमेत बोलते जे माझा आणि माझ्या भावाच्या नात्यातलं आहे. मला दादा जे बोलला होता, माझं दादाशी जे बोलणं झालं होतं ते माझ्या आणि माझ्या भावामध्ये आहे. आज माझा भाऊ नाही आहे. कुठला पक्ष कुठे म्हणजे एकत्र होईल, कशामध्ये येईल असा थेट सवाल सुनील तटकरे यांनी विचारला. त्यांचं म्हणणं की विलिनीकरण होणार होतं, तर मग कुठल्या पक्षाचं कुठे? आणि तुम्ही एनडीए जॉईन करणार होते का? ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती आहे, पण अनेक वेळा लोकांना आवडत नाही मी हे बोललेलं. पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे माझं पोट किती मोठं आहे आणि आज माझा भाऊच नाही राहिला हो.
त्याच्यामुळे आता काय जुनं उगाच कुणाच्याबद्दल काय काढावं. माझ्या भावाचं आणि माझं जे काय बोलणं होतं ते दादाच्या आणि माझ्यामध्ये आहे आणि ते वास्तव आहे आणि ते बऱ्याच लोकांना हे माहिती आहे. बोलणं आता पुढं ताई चालू राहील म्हणजे पार्थ बघूया पवार- ना. अहो, माझा भाऊ जाऊन आता 15 दिवस पण नाही झाले. आम्हाला त्या शॉक मधून बाहेर तर येऊ द्या. ताई, तुम्ही मग म्हणताय- त्यांचं तर तुम्ही म्हणणं असं आहे शॉकमधनं ताई बाहेर की अजून दादा आलेले नाही. गेले, दादाच्या गेल्या त्याच दिवशी यांनी विलिनीकरणाची चर्चा सुरू केली होती. तुमच्या हे बघा, ही लोकशाही आहे. त्यांना बोलायचा पूर्ण अधिकार आहे. रोहित पवार म्हणताय की एक पूर्व विदर्भातला नेता काही फाईल घेऊन थांबलेला होता, त्याच्यामुळे त्यांना कारणी न दादांना कारणी न जाता जाता विमानानं विमानानं जावं जावं लागलं. लागलं. तो एक मोठा संशय ते व्यक्त करतायत. त्याची तुमच्याकडे काही माहिती आहे का? नाही, मला त्याची माहिती नाही, पण मी माहिती जरूर घेऊन तुम्हाला सांगेन. अमित भेट घेण्यासाठी काही हो, काल रोहित पवार इथेच होते आणि त्यांनी सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर आणि अमित शहाजींची वेळ मागितली होती. मी त्यांनाही विनंती केली होती, पण काल मला पण यायला थोडासा उशीर झाला. मला संध्याकाळ झाली. त्याच्यामुळे काल मी ईमेलही केला होता त्यांच्या ऑफिसला की रोहितची इच्छा होती की त्या दोघांनाही जाऊन विनंती करावी ह्या सगळ्याची. पण आज रोहित आता मुंबईला का पुण्याला गेलेला आहे, त्यामुळे परत तो दिल्लीला येईल तेव्हा परत मी विनंती करेन. नाही, अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी आणि इतर सर्व नेत्यांनी कुटुंब म्हणून काय भावना व्यक्त केल्या आहेत तुमच्यासोबत? नाही, एकतर माननीय मोदीजींचे फोनही आलेले आहेत. आदरणीय पवार साहेब जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हाही मोदीजींचा, सोनियाजींचा, राजनाथ सिंगजींचा, राहुलजी, प्रियांकाजी, म्हणजे ओमर अब्दुल्ला, अनेक आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारे अशा अनेक लोकांच्या शुभेच्छा आणि गेट वेल सूनचे फोन आले. आणि माननीय प्रधानमंत्रीजी, राजनाथ सिंगजी, सोनियाजी असतील, या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की या सगळ्या काळामध्ये त्या म्हणजे मग दादाच्या वेळीच असेल, त्यानंतर गेल्या 2-3 दिवसात आदरणीय पवारसाहेब हॉस्पिटलमध्ये असताना ज्या पद्धतीने त्या सगळ्यांनीच आणि तुमच्यासारख्या असंख्य आदरणीय पवारसाहेब आणि पवार कुटुंबावर प्रेम करणाऱ्या तमाम महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेक लोकांनी जी साथ आम्हाला दिली त्याबद्दल मी मनापासून आभार मानते. मॅम, एक महत्त्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रात टीडीआरची खैरात देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 304 दिवसात 58 क्रोर्सला 213 क्रोर्स जे आहेत करण्यात आले आणि त्यात चंद्रशेखर बावनकुळे हे जे महाराष्ट्राचे मंत्री आहेत त्यांच्यावरती आरोप आहेत आणि त्यांचं कुठे ना कुठे इन्व्हॉल्वमेंट आहे. नाही, तशी काय परिस्थिती असेल तर जरूर मला माहिती द्या. मी माननीय मुख्यमंत्र्यांना नक्की त्याच्याकडून माहिती काढून माननीय मुख्यमंत्र्यांनाच आपण विनंती करू की काय बातमी आहे आणि माझा विश्वास आहे की पारदर्शकपणे माननीय मुख्यमंत्री याचं उत्तर देतील. ताई, रेवती ताईंच्या लग्नाची घोषणा इंस्टाग्राम पोस्ट करून आपण केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली अशी चर्चा आहे. नाही नाही, खरं तर गेले अनेक महिने ही चर्चा चालली होती. रेवती आणि सारंग हे गेले जवळपास वर्षभर एकमेकाला ओळखतात आणि माझं भाग्य आहे की माझे सगळेच भाऊ, म्हणजे मला 6 भाऊ आहेत, त्या 6ही भावांनी या नात्याला आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे मी माझं भाग्य समते की दादा असतानाच हे लग्न ठरलं होतं. खरं तर दुर्दैव हे दादा आमच्यातून 28 तारखेलाच गेला, नाही तर ही अनाऊन्समेंट सगळी फॅमिलीच 30 तारखेला करणार होती. त्यामुळे एकच गोष्टीचं मनापासून समाधान आहे की दादाच्या आशीर्वादानेच हे लग्न ठरले. एक तो प्रश्न असे, राजकीय तुम्ही बोलणं टाळताय पण तुम्ही शेवटी एक कुटुंब देखील आहात आणि जेव्हा दादांसोबतच्या ज्या काही राजकीय चर्चा सुरू होत्या त्या स्वाभाविक कुटुंब म्हणूनही एकत्र येण्याबाबतच्या आणि अशा होत्या. मग आज तुम्हाला काहीच वाईट कसं वाटत नाही ज्यावेळी अशा प्रकारे जर थेट शब्द फिरवला गेला असेल? अहो, लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि मी तुम्हाला आधीही म्हणले की आमची सगळी चर्चा ही दादाच बरोबर झाली होती आणि अनेक लोकांना ती माहिती होती. पण आता उणीधुणी कशाला काढायची? आता दादाच नाही राहिला तर आता कशाला? आणि आम्ही त्या दुःखातूनच असून बाहेरही पडलेलो नाही हो. त्याच्यामुळे हे सगळे विषय आता कुठे काढत बसायचे. आणि मला असं वाटतं की आज देशासमोरही म्हणजे एकीकडे आमचं फॅमिलीचं आम्हाला दुःख आणि दुसरीकडे राज्यासमोर, देशासमोर तुमच्याच चॅनलवरही तुम्ही सगळे रेग्युलर रिपोर्टिंग करतायत की राज्यात खूप आत्महत्या वाढलेल्या आहेत. ट्रेड डीलमध्ये पुढे नक्की काय परिस्थिती होणार आहे ह्याच्यात क्लॅरिटी नाही. काल आपण सगळ्यांनी जर
निर्मलाजींचं भाषणही ऐकलं असेल, त्याच्यात सेस असेल, डेव्होल्युशन टॅक्स असेल, याच्यावर अनेक उलटसुलट गोष्टी येत आहेत. अनेक राज्यांची मतं वेगळी आहेत. 16 फायनान्स कमिशन सुरू होतं आहे. त्यामुळे खूप मोठी आव्हानं, जबाबदाऱ्या ही तुम्ही पत्रकार म्हणून आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांवरच आहे. आज योगायोगाने सकाळी DPDC झाली, त्याच्या पुढे आता महाराष्ट्राच्या बजेटमध्ये काय होतं आहे, अनेक पेमेंट्स वेळेवर होत नाही आहेत. त्याच्यामुळे असे अनेक आर्थिक परिस्थिती आणि पुढे होणारे या नक्की ट्रेड डीलमधून भारताच्या पदरात काय पडणार आहे ह्याच्यात अजून क्लॅरिटी आली नाही. सरकार एक म्हणते DPTC मध्ये डिस्कशन आणि निर्णय काय झालं? कुठलंही नुकसान होणार नाही US ट्रेड डीलच्या माध्यमातून आणि त्यांनी हे म्हटलेलं आहे आणि फायदाच होणार आहे. तुमच्याकडे काय माहिती आहे? नाही, मला असं वाटतं हे खूप अर्ली आहे. जर शेतकऱ्यांचं चांगलं झालं तर आपल्याला सगळ्यांना आनंदच वाटेल ना. जो आपल्या अन्नधान्य, आपल्या म्हणजे अन्नाला देव मानणारे आपण लोक आहेत आणि तुमच्या आणि माझ्या भुकेचा प्रश्न सोडवणारा, काळ्या मातीशी इमान राखणारा जर शेतकरीला भलं होणार असेल तर अर्थातच आम्ही त्यांचं स्वागतच करू ना. पण आज वर्तमानपत्रात, चॅनल्समध्ये उलटसुलट बातम्या येत आहेत. त्यामुळे नक्की काय आहे तर आमची एवढीच विनंती आहे भारत सरकारला की पारदर्शकपणे जे काय खरं आहे ते त्यांनी सांगावं. DPTC मध्ये काय डिस्कशन झालं किंवा काय निर्णय घेतला? नाही, मी DPTCला 2-3च विनंती केली आहे. एक तर पार्लमेंट चालू असताना DPTC घेऊ नये, कारण का आम्हालाही यायला आवडतं DPTC सूचना, अनेक अनुभव. जलजीवन मिशनबद्दल अनेक चर्चा चाललेल्या आहेत. एक खूप महत्त्वाचा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे. CR पाटलांनी अनेक ठिकाणी महाराष्ट्रात इन्क्वायरीही लावलेली आहे. त्याच्यामुळे जलजीवन मिशनबद्दल थोडंसं आम्ही सगळ्यांनी गांभीर्याने घ्यावं आणि आम्हालाही आम्ही तिन्ही खासदार म्हणजे जे मंत्री आहेत योगायोगाने तेही असतील किंवा मी अमोलदादा असतील, तर असे जे केंद्र सरकारचे जे फ्लॅगशिप प्रोग्राम्स आहेत त्याची माहिती दिशा कमिटी वेळेवर घेऊन त्याच्यानंतर DPTC घेऊन आम्हाला दिले तर पार्लमेंटमध्ये आम्हाला या सगळ्याचा फॉलोअप घेता येईल. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा की काल आपण सगळ्यांनी जर निर्मलाजींचं भाषण ऐकलं असेल तर त्याच्या AI वर खूप केंद्र सरकारने भर दिलेला असत.